सुरतच्या कपड्यांच्या बाजारात लाखो लोक काम करतात, पण 2011 मध्ये एका तरुणाचा प्रवास सुरू झाला, ज्याच्याकडे सुरुवातीला एकही रुपया नव्हता, फक्त डोळ्यात अफाट स्वप्न. अजय अजमेरा राजस्थानच्या एका गरीब गावातून शिक्षणही अपूर्ण सुरतमध्ये आले. सुरुवातीला फक्त 1200 रुपये पगाराने खालच्या स्तरावर काम केलं, पण त्यांना कापड व्यवसायातल्या त्रुटी दिसल्या. मोठ्या व्यापाऱ्यांना जास्त संधी, लहान व्यापाऱ्यांना कमी आणि नवख्या महिलांना कुठलीही मदत नाही. मग 2011 मध्ये सुरू झाली अजमेरा फॅशन, जिथं मधल्या दलालांना वगळून थेट छोटे व्यापारी आणि महिलांना कपडे मिळू लागले. अजय यांनी कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली, प्रशिक्षण दिलं, मार्केटिंग मध्ये मदत केली, जेणेकरून अनेक नवोदित उद्योजक यशस्वी होऊ शकतील. विरोध झाला, लोकांनी साथ सोडली, गुंतवणूकदारही निघून गेले, पण अजयने हार मानली नाही. घर आणि गाडी गहाण ठेवून पत्नीचे दागिने विकूनही ते लढत राहिले. त्यांच्या चिकाटीमुळे आणि नव्या विचारांनी अजमेरा फॅशन आज 250 कोटींच्या व्यवसायात रूपांतरित झाली आहे. पूर्ण भारतात अजमेरा फॅशनचे 370 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. 2023 मध्ये त्यांनी अजमेरा ट्रेंड्स या नावाने एक फ्रँचायझी मॉडेल लॉन्च केलं. आज हजारो लोकांना रोजगार मिळतोय, विशेषतः महिला स्वावलंबी बनल्या आहेत. कंपनी 30 पेक्षा जास्त देशांमध्ये कपडे निर्यात करते आणि अजय अजमेरा हे नाव टेक्सटाईल इंडस्ट्री टेक्सटाईल किंग म्हणून ओळखलं जातं.